तर आज आपला बाळू बनला आहे हे इथे ना सगळं असं धूळ कचरा होता बघा, एवढं सगळं निघालेलं आहे बाहेर. हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू प्रीरूम ब्लॉग्स आणि वेलकम बॅक टू अवर न्यू चॅनल ॲज वेल. तर आज खूप घाम झालेला आहे. आज चांगलीच एक्सरसाइज झालेली आहे कारण आज आहे शनिवार आणि आता दिवाळीची साफसफाई काढलेली आहे. सगळं म्हणजे धूळ मिट्टी वगैरे सगळं साचलेलं आहे इकडे तिकडे, त्याच्यामुळे आम्ही आता साफसफाई काढलेली आहे. तर मी आहे ना हा कॉट जो आहे तो सगळं आवरलेला आहे. पण आता हे जे मशीन आहे ना इकडे मी दाखवते एक एक करून. तर मशीनीच्या मागची सगळी जी धूळ आहे ती सगळी काढलेली आहे आणि हे वरती पण भरपूर सारं असं काही काही गचपण असं साचलेलं आहे, तर ते पण साफ करायचं आहे. एक एक चालू आहे आता. तर मी दाखवते तुम्हाला एक एक करून आता कसं चाललंय काय चाललंय ते. हे वरती जे आहे ते वरचं पण मी आवरलेलं आहे बऱ्यापैकी. आता बघू बिफोर आणि आफ्टर सगळं दाखवते मी तुम्हाला एक एक. हे इथे ना सगळं असं धूळ कचरा होता बघा, एवढं सगळं निघालेलं आहे बाहेर. आणि हे जे आहे हे वरती जे आहे वर सगळं असं सामान ठेवलेला होता हा बघा, आणि हा सगळं पसारा असा पडलेला आहे इकडे. ठीक आहे, तर हे सगळं आता चालू आहे एक एक करून. तर आम्ही आता आवरतोय. त्यानंतर संध्याकाळी आमचा काही प्लॅन पण आहे, तर त्याला सुद्धा जायचं आहे. पण आता बघूया हळूहळू कितपत आमच्याने होत आहे. तर अशा प्रकारे झाडून पुसून सगळं झालेलं आहे घर. आणि ॲक्च्युली एक गोष्ट होती की काल आहे ना ओमच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. आवाज कमी कर. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होती आणि त्यासाठी आम्ही त्याला ना पॅरट बनवला होता. आम्ही त्याच्यासाठी रेंटवरती पॅरट घेऊन आलेलो होतो, पॅरटचा युनिफॉर्म घेऊन आलेलो होतो. आणि तो इकडे ये. आणि तो ड्रेस आम्ही त्याला आणलेला होता. तर तो थोडासा तुम्हाला दाखवून देईल मी तो कसा दिसत होता वगैरे. तर मे बी आम्ही असं विचार केला होता लायन वगैरे असं आणूया. पण त्याच्या जेव्हा आम्ही ते रेंटवरती घ्यायला गेलो ना, त्या काकू बोलल्या की बरेच जण लायन वगैरे घेऊन गेलेले आहे, तर तुम्ही काहीतरी वेगळं म्हणून ट्राय करा पॅरट. तर त्याला सांगितलेलं सुद्धा. तू बेटा काय बोलतो पॅरट कसं बोलतो तू? व्हेरी गुड. असं आय एम पॅरट आईट चिली, तो असं बोलतो. तर बघूया दादा तो कसं बोलणार आहे स्कूलमध्ये गेल्यानंतर. आणि काल मला पूर्ण ब्लॉग करता आला नाही, त्याच्यामुळे आज त्याचं थोडंसंच मी काढून ठेवलं आणि ते थोडंसं दाखवते तुम्हाला. ठीक आहे. आणि ते झाल्यानंतर आता ह्याच्या पप्पांना मी सांगितलंय की बाहेरून काहीतरी ऑर्डर करूया, कारण आज अजिबातच एनर्जी नाही. सकाळचे पोहे खाल्ल्यानंतर आता एनर्जी नाही राहिलेली काहीच करायची. हे सगळे कपडे वगैरे आवरायचे आणि संध्याकाळी आम्हाला बाहेर सुद्धा जायचंय खूप दिवसांनी ना, कारण काय होतं की सॅटर्डे संडे आला ना की खूप छान वाटतं असं. आणि मला तर सॅटर्डेला सुद्धा ऑफिस असतं, त्याच्यामुळे खूप असं रेस्टलेस फील होतं कधी कधी मला. तर आता सगळं आवरून झाल्यानंतर तर मला झोपच लागून गेली थोडी. नको ना बेटा का असं करतो हा, थोडं झोपच लागून गेली. आणि झोप झाल्यानंतर आता मी परत उठले आणि आता ते आंघोळ करायला गेले. तर आंघोळ करून आल्यानंतर ते मे बी बाहेरून काहीतरी आणणार आहेत. ठीक आहे. हे सगळं आम्ही आता दिवाळीमध्येच खरं तर साफसफाई करत असतो. फार काही होत नाही, पण जेवढी झाली तेवढं आपण करतो. सगळं धूळ वगैरे जे मिट्टी असते ते सगळं काढतो. त्यातलं त्यात मी हे वॉर्डरोब पण अरेंज केलं. नको ना बेटा का असं करतो हा, हे असं असतं आमच्याकडे. बघा आपण काही करायला जावं ना, ह्या मुलाचं वेगळं. नको सोनू, तुमच्याकडे पण असंच असतं का लहान मुलं असले की? का आमचंच कार्ट असं आहे? नको ना का ते मोबाईलला लात मारतो. आणि आता ते आल्यानंतर आहे ना बाहेरून आल्यानंतर ते आता काहीतरी आणणार आहेत. ठीक आहे. तर आणि काल एक मी मिनी ब्लॉग टाकलेला होता
तर मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो सुद्धा मला सांगा, कारण मिनी ब्लॉग काल पहिल्यांदाच मी बनवला होता. तर मे बी तुम्हाला आवडला असेल नसेल माहित नाही. तुमचे काही सजेशन्स असतील तेही मला सांगा. मला एकाने सांगितलं होतं की तू शॉर्ट्स मिनी ब्लॉग्स पण टाकत जा. लॉंग ब्लॉग्स पेक्षा आहे ना तू मिनी ब्लॉग्सकडे पण लक्ष दे थोडं. तर ते म्हणजे थोडं चांगलं असतं, म्हणजे थोडं लोकांना बघायला, ऑडियन्सला बघायला वगैरे इंटरेस्टिंग वाटतं. म्हणून मग मी ते काल एक टाकला आणि फ्रायडे होता म्हणून तो टाकला. आता मंडेलाही मी टाकत जाईल, असं एक एक करत मी टाकत जाईल. ठीक आहे. आणि आज आणखी काही वॉर्डरोब ऑर्गनायझर्स वगैरे येणार आहेत, तर ते सुद्धा मला अरेंज करायचे आहेत सगळे. एक एक गोष्ट हे असं मोबाईल सतत हातात धरणं आणि साफसफाई करणं एवढं सगळं पॉसिबलच होत नाही खरं. मला असतं इंटरेस्ट असतो की आपण हे दाखव ते दाखव, आणि त्यातलं त्यात ह्याने काय केलं, स्टिक वगैरे काढली मी आणि त्या स्टिक मध्ये ना तो हे झाला, पडला खाली. असू दे काही नाही. हे बघ काय झालं काही नाही चल. आणि माझा जो हे होता ना ट्रायपॉड, तो ट्रायपॉड जर काढला ना तर तो आणखी त्रास देत राहतो मध्ये, की त्याला तो ट्रायपॉडच खेळायचा असतो. त्याच्यामुळे तो ट्रायपॉड काढण्यात काही पॉइंट नसतो. मग मी सेल्फी स्टिक काढली आणि सेल्फी स्टिकला ते थोडंसं खाली असतं ट्रायपॉड वगैरे, तर ते मी लावण्याचा प्रयत्न केला पण तो सुद्धा त्याने फोडून टाकलाय. तर असं सगळं आमच्या घरात असतं, सगळं अस्ताव्यस्त. मला नाही वाटत सगळ्यांचीच मुलं अशी असतील का, हेच आहे काय माहिती. ठीक आहे. तर आता एक करून सगळं चाललंय रुटीन. ठीक आहे. बघा आता एक करून. वारे तर बाळू जसं पॅरट झालं. पॅरट मिठू. चलू बोल. आय एम हा I eat chili. I am parrot. I eat chili. आणि हे आम्ही निघालेलो होतो आता मूवी बघायला. स्टेशनवरती पोहोचलो. ट्रेन थोडी लेट होती, तर आम्ही विचार केला की जी समोर उभी आहे प्लॅटफॉर्म नंबर 2वर उभी आहे त्याच ट्रेनने जाऊया, कारण 5:17ची आम्ही लोकल पकडली तर खूप लेट होऊन जाईल. आणि व्हायचं तेच झालं. नंतर शेवटी ट्रेन खूप वेळ लेट झाली. आम्ही अशा प्रकारे म्हणजे इकडच्या प्लॅटफॉर्मवरून तिकडून उडी टाकून मी सुद्धा 2nd नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती आले. मग मी कधीच केलेलं नव्हतं असं, पण पहिल्यांदाच केलं. आणि बसल्यानंतर लगेचच ट्रेन निघाली आणि आम्ही अशा गप्पा मारत बसलो. तिथे आम्ही सजेशन्स देत बसलो की बसले त्यांना की कसं समोर एकदम नॅचरल वगैरे दिसायचं. आणि त्यांना थोडंसं ऑकवर्ड फील होत होतं की ते कधी कॅमेऱ्यासमोर आलेले नव्हते, पण मी त्यांना सांगत होते की असं करा तसं करा. कधी कधी करतात पण कसं असतं की जमतं नाही जमत. मी त्यांना असं सांगत होते की असं करायला पाहिजे. आणि आमच्या असेच काहीतरी जोक चाललेले होते. आणि असं धावपळ करत आम्ही फायनली स्टुडिओला पोहोचलो. आणि स्टुडिओला पोहोचल्यानंतर मूवी थोडासा चालू झालेला होता आणि नंतर आम्ही तिथे गेलो. पण ठीक आहे, आम्हाला म्हणजे स्टार्टिंग अगदी 5 मिनिट जे होते ते नाही मिळाले, पण नंतर आम्ही झालो. 3 तासाचा मूवी होता आणि 3 तासाच्या मूवीमुळे बराच वेळ असा निघून गेला तिथे. आणि हे ओमचे पप्पा तिथे थोडा वेळ बाहेर गेले. आजचा दिवस गेलेला आहे निघून. आम्ही मूवी बघून आलो, त्यानंतर पटकन जेवण वगैरे केलं, भांडी गुंडी घासली, याचा थोडासा स्टडी घेतला आणि मग आम्ही आता झोपून गेलेलो आहे, म्हणजे झोपून जाणार आहे. कारण खूप थकवा येऊन गेलेला होता. सकाळी सुद्धा क्लिनिंग केलं होतं आणि त्यानंतर लगेचच आम्ही दुपारी मूवीला गेलो. कांतारा मूवीला गेलेलो होतो. कांतारा 1 मी काय बघितलेला नव्हता, पण आम्ही 2ला गेलो होतो. काय झालं, सगळं तेल लावलं इथे. बेटा तू माझ्या टॉपला पूर्ण तेल लावून टाकलं तुझ्या डोक्याचं. मी डोक्याला तेल लावलं तर त्याने पण तेल लावून टाकलं माझ्या ड्रेसला. आणि असं ते दिवस गेलेला आहे. काही स्पेशल असं नव्हतं, पण मी उद्याचं सुद्धा मोस्ट ऑफ दी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. मला आवडतं म्हणजे असं थोडं इंटरॅक्ट करायला वगैरे. कारण काय होतं की आपण एकटे पण आपल्याला जाणवत नाही, त्याच्यामुळे असं थोडंफार इंटरॅक्शन झालं आपलं ब्लॉगिंग सेक्टर किंवा
कशामध्ये इंटरॅक्शन झालं तर आपण कशामध्ये तरी एंगेज राहतो. रविवारचा दिवस सुद्धा आपल्याला असा बोरिंग वाटत नाही. काहीतरी आहे आपल्याकडे टास्क, आपली आवड आहे असं म्हणून आपण काहीतरी टास्क कंप्लीट करत असतो. म्हणून मी असं ब्लॉगिंग सेक्टरमध्ये आलेली आहे आणि जितकं होतंय तितकं तर मी कव्हर करण्याचा प्रयत्न करते. उद्यासुद्धा भरपूर सारी कामं आहेत. उद्या मोस्टली हे सगळे कपडे जे आहेत ते सगळं आवरून ठेवायचं आहे मला. वॉर्डरोब वगैरे कसं आवरलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला उद्या दाखवेल. ठीक आहे. दिवाळीची शॉपिंगचा ब्लॉग मला बनवायचा आहे. ठाण्याला खूप मोठं मार्केट असतं. गेल्या वर्षी मी गेले होते ठाण्याच्या मार्केटला, कारण मी तिकडनंच ऑफिसमधनं यायचं तर मी तिकडूनच गेले होते. पण आता ह्या वर्षी माहीत नाही मला कसं पॉसिबल होणार आहे जायला, पण बघेल जसं येईल तसं कव्हर करण्याचा प्रयत्न मी करेल. ठीक आहे. तर आजचा दिवस असा गेला. भेटूया उद्या सकाळी.